मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याने महावितरणच्या अभय योजनेला सुरुवात, 38 लाख वीज ग्राहकांना मिळणार दिलासा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याने राज्यात महावितरणच्या अभय योजनेला सुरुवात करण्यात आली आहे। सदर योजनेअंतर्गत राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याबाबत सविस्तर असे की राज्यात वीज देयकांचे थकबाकी असल्याने कायमस्वरूपी वीज कनेक्शन तोडलेल्या 38 लाख घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वीज ग्राहकांना या अभय योजनेचा लाभ मिळणार आहे। सदर योजनेअंतर्गत थकबाकी असलेल्या वीज बिलावरील व्याज व विलंब आकाराचे शुल्क एकूण 1788 कोटी रुपये माफ केले जाणार आहे आणि तसेच संबंधित योजनेअंतर्गत थकबाकी असलेले वीज बिलाचे पैसे भरल्यानंतर वीज ग्राहकास नव्याने वीज कनेक्शन देण्यात येणार असल्याचा निर्णय महावितरण कंपनीकडून घेण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील 38 लाख वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। सदर प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार वीज ग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने सदर योजनेचा लाभ घेता येईल। त्यामुळे महायुतीचे सरकार हे देशातील जनतेसाठी कल्याणकारी ठरत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे। हे विशेष महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे। 1 सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय। वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या 38 लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे। या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 1788 कोटी रुपये माफ केले जाणार आहेत। या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल। महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।